पाण्याचे नैसर्गिक स्रोत. पाणी कुठून येते आपल्याला हे माहित असतं पाहिजे. कुठून येते पाणी? विहिरीतून येते. हा, अजून पाणी डायरेक्ट विहिरीतूनच येते का? नैसर्गिक स्रोत म्हटलं की विहीर नैसर्गिक आहे का? विहीर बोर हे नैसर्गिक आहे का? ती मानव निर्मित आहे. नैसर्गिक स्रोत काय काय? सगळ्यात महत्वाचं अजून नद्या आहे, तलाव आहे, नाले आहे, काही पाणवठे आहेत. हे काय आहे? हे नैसर्गिक स्रोत आहे. मग याचं एका ठिकाणी जर आपल्याला जतन करता यासाठी आपण विहिरी बांधल्या. जिथं विहिरीला पाणी नाही तिथं बोर बांधलं. तर बोर म्हणजे जास्त खोल असते, भूगर्भातलं पाणी आहे की नाही. हे नैसर्गिक स्रोत, हे पाणीचे नैसर्गिक स्रोत काय? तर हे पहिले माहित केलं आपण. आणि मग पाण्याची कमतरता का आहे? का बरं जलजीवन मिशनची आवश्यकता आहे? का बरं जलसाक्षरतेची आवश्यकता आहे? का बरं पडले आपल्याला पाणी? तर खूप आहे. 70% 71% पाणी आहे ना. आपण तो बोल असते की नाही, तो ग्लोब असते ना, किंवा नकाशा पाहायचा एखादा आपल्या जगाचा त्याच्यात तुम्हाला पूर्ण निळं 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 समुद्र दिसते की पूर्ण पाणी पाणी दिसते. भूभाग एकदम कमी दिसतो. त्याच्यात जो 30% 29% जे जमीन आहे त्याच्यातही 33% जमीन आहे. बर्फाचा भाग खूप जास्त आहे, खूप जास्ती भाग. आणि एवढं पाणी आहे तरी पाण्याचा दुष्काळ कारण जे पाणी उपलब्ध आहे ते पिण्यायोग्य आहे. समुद्राचं पाणी पिऊ शकतो म्हणते, कारण ते खारं असते, शुद्ध नसते. विहिरी खूप असतात, खूप असतात, त्याच्यामध्ये पिता नाही. मग आपल्या याच्यावर जे पाणी आहे की नाही ते फक्त 3% पाणी. त्यातलंही 1% पाणी फक्त पिण्यायोग्य पाणी बर्फ म्हणजे एवढी भीषण परिस्थिती आहे. 1% पाण्यामध्ये